सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रखिलाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, विषय विरक्त जया नाही अपपात, संतुष्ट सर्वनस्व व्यापक निर्धार, धन्य जगी तोची एक हरी रखिलाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, जाणीव शहाणीव ओझे सांडुनी अंतुरी, आपण मस्ती करवंत तसे संसारी, धन्य जगी तोची एक हरी रखिलाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, असनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरी रखिलाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, पांडुरंगा विठ्ठल नाम विचारिते जन तया माझे नमन धन्यवाद, आता ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले मोगडिया बोला, अज्ञान करुणी अपुलिया चालवी सकळा नामावणे विठ्ठला, आपण असावे जवळ मस्तक माझ्या पायावरी, या वारकरी संतांच्या सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रखिलाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवकांचा निवडलेला भक्त, श्रीमंत, संत, शांत एकनाथ महाराजांचा
वासुदेव प्रकरणातील 5 चरणांचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. सुरू असलेला श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा त्या निमित्ताने माझ्या पामाराकडे कीर्तन लोक सेवा आहे. सर्व गजानन महाराज म्हणजे दृष्टी आदरणीय पूज्य वैकुंठवासी श्रीधरजी अण्णा भक्ते या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी प्रेरणा सुरुवात त्यांचा आशीर्वाद आणि विद्यमान अध्यक्ष प्रवीण भाऊ भक्ते या सर्वांच्या दृष्टीच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी असलेले सर्व गुरुजन मंडळी या मंदिराच्या अंतर्गत असलेले माझ्यावर नित्यंत प्रेम करणाऱ्यांचे हरिभक्तपरायण भागवत महाराज पाटील सेवा करणारे त्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी सर्व ज्यांचं नेतृत्व या शहरामध्ये आहे सुरुवातीपासून माझ्यावर त्यांचा कृपेचा आशीर्वाद आहे. कृष्णाजी महाराज आदरणीय या ठिकाणी आहे. रतन महाराज आहे. उत्कृष्ट गायनाचार्य कीर्तनकार आमचे एकनाथ गुरुजी या ठिकाणी आहे. चौधरी सर सर्व उत्कृष्ट मृदंगाचार्य संतोष महाराज सोळंकी आहे. कुलकर्णी अप्पा आहे. तो आमचे या ठिकाणी हिंगोलीचे अंगणाची महाराज गायनाचार्य या ठिकाणी आहे. काशीनाथ महाराज जाधव आहे. विनेकरी आमचे वाहन महाराज या ठिकाणी आहे. सुंदर मृदंगाचार्य सोमेश्वर महाराज जाधव या ठिकाणी आहेत. सर्व बालवर्ग विद्यार्थी वर्ग सर्वांच्या चरणात नतमस्तक होऊन करून खेळीमेळी वातावरणामध्ये भगवंताचं दासगण चरित्र विठ्ठल वासुदेव प्रकरणातील आहे आणि नाथ महाराज या अभंगातून संतांचं अलौकिक असं वर्णन करतात. कोणत्या संतांचं वर्णन करतात बघा. अभंगाची भूमिका जर आपण लक्षामध्ये घेतली या अभंगाचा सिद्धांत जर बघितला तर धन्य जगी तोच एका हरिरंगी नाचे या सिद्धांताच्या भोवती सर्व चरण या ठिकाणी कसे तुमच्या आमच्या गळ्यामध्ये 108 ऋषीची माळ आहे. ती 108 मण्याची आहे आणि तिला एक मणी असतो तिला आपण गुरुमणी म्हणतो किंवा मुकुटमणी. या मुकुटमण्याच्या भोवती जसे 108 मणी फिरत असतात तसा हा अभंग बघा तुम्ही वासुदेव प्रकरणातील आहे. महाराज म्हणतात धन्य जगी तोच एका हरिरंगी नाचे. महाराज कोण नाचे? सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा धन्य जगी तोच एका हरिरंगी नाचे. कोण नाचे? ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोच एका हरिरंगी नाचे. महाराज कोण नाचे? रामकृष्ण वासुदेव सदाच बरे वाचे. महाराज म्हणतात धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. कोण नाचे? महाराज म्हणतात विषय विरक्त झालेला आहे. संतुष्ट स्वरूप व्यापक दृष्टी झालेली आहे. महाराज धन्य जगी तोच एका हरिरंगी नाचे. कोण नाचे? जाणीव शहाणीव जाणतेपणा नेतेपणा आपल्याकडे ठेवत नाही. हे काढून राम सावून देतात. आपण या मृत्यू लोकात किती दिवस राहण्यासाठी आलेले आहोत याचं त्यांना ज्ञान आहे. महाराज धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे.
सांगा. कुंभारदादाचं घर लागलं, कुंभारदादा घरी गेली. कुंभारदादा म्हणजे कुंभारदादा म्हणजे काय, एखादं मडकं बघू तर मग कुंभारदादा मडकं दाखवलंय बघितल्याच्या वेळेला सुद्धा वाजून घेतलं. काय घेतलं? आणि मडके वाजून घ्यायचे. पाण्यासाठी लागलं मडकं वाजून घ्यायचं. पण आमच्या मला साखरेचं लागलं सुंदर वाजून घ्यायचं. आता तर ते पाणी भरायचंय वाजून घ्यायची सवय. वाजून घेतलं चांगलं घेतली. महिला निघाली आपल्या घरी आली. आल्यानंतर आपल्या मांडणीमध्ये स्टीलचं पातेलं, जर्मनचं पातेलं, पितळेचं पातेलं मांडलंय. पण राहिलं मडकं. काय राहिलं? मडकं राहिलं. आता मडकं काय भरायचं? गायची दूध तुटली होती. दूध काढलेलं लाल जरा गरम तापलेलं आहे आणि त्या मडक्यामध्ये दूध भरलंय. तिच्यामध्ये हिरचं घातलं ह्याचं आणि मडकं पुढे ठेवलं. मडकं पुढे राहत होतं पूर्वीचं वर शिंक्यावर ठेवलंय. ते मडकं शिंक्यावर राहिलंय पण खाली स्टीलचं पातेलं, पितळेचं पातेलं आणि जर्मनचं पातेलं एकमेकात चर्चा करायला लागले. स्टीलचं पातेलं म्हणतं जर्मनचं पातेलं तुझी किती किंमत? म्हणजे 300. जर्मनचं पातेलं म्हणतं स्टीलच्या पातेलं तुझी किती किंमत? म्हणजे 400. स्टीलचं पातेलं म्हणतं पितळेच्या पातेलं तुझी किती किंमत? म्हणजे 500. मग तुझी 300, तुझी 400, माझी 500. आपल्यापेक्षा 5 रुपयाचं मडकं वर कसं? कोण कोण लागलंय? कोण कोण लागलं? हे खालचे. कोण? हा काय म्हणले? एकमेकात चर्चा करू लागले. आपल्यापेक्षा 5 रुपयाचं मडकं वर कसं? आता मला सांगा मडकं 5 रुपयाचं वर आहे किती दिवस राहील? जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत राहील. गाय दूध देणं बंद झाली बरं का आणि मग ते मडकं शिंक्यावरचं खाली आलं तेव्हा तिघाला आनंद झाला. बरं झालं आपल्या पंक्तीत आलं. कारण आपल्यापेक्षा वर गेलेलं कोणाला आवडत नाही. ही आपल्या हिंदू धर्माची मर्यादा आहे. कोणी चालत नाही का? बरं झालं आपल्या पंक्तीत आलं. बरं याच्यावर बस आता मिटवायला त्यांनी काहीच नाही. आता पंक्तीत आलं पण त्या महिलांना असं वाटलंय ठीक आहे मडकं आहे याच्यात दही आता बंद झालं. आता काय करावं? उन्हाळ्याचे दिवस म्हटले चांगली मसालेदार भाजी केली आणि त्यामध्ये त्या मडकीत भरून ठेवली. कशात ठेवली? त्या मडक्यात ती मसाल्याची भाजी म्हणजे. आता मला सांगा मडक्याचा स्वभाव कसा झाला? आवाज येतो केलं सगळ्यांना. मडक्याचा स्वभाव कसा झाला? आंबूस झाला. आंबूस. आता त्या मडक्यात चांगली मसालेदार भाजी किती दिवस राहील? 1 तास भरच राहील आणि त्या मडक्याने भाजी नासवली. कोणी चांगली भाजी कोणी नासवली? मडक्याने. तसं काही काही मडके चांगले मिळून याला नासवल्या. हे कसं आहे? चांगलं आहे पण मडके काही काही सुद्धा हे चांगले मिळून सुद्धा याच्यात आंबूस पदार्थ करून नासवते का नाही? कोण?
हरिपाठ म्हणतील का नाही, पण गप्पा करायला लागल्या. पण गल्लीमध्ये बसलेल्या ती म्हणते काय सांगू बाई तुला, आमची जावई इतकी हुशार. ती मी म्हटले आमची जावई इतकी हुशार. ते तिघीने गप्पा सुरू केल्या. आता पूर्वीच्या महिला तपकीर बोलायच्या, काय बोलायच्या, आता गेलं ते दुर्मिळ झालं. ते काय बोलायचे, तपकीर. बरं का, एकच डबी बोलायला तिघी, एकच डबी आणि वडायला तिघी. आणि मग ते वरता वरता गप्पर काय सांगू फक्त बाई तुला, आमची जावई इतकी हुशार. म्हणजे किती हुशार, म्हणजे त्यांनी जर पत्र लिहिलं तर अख्ख्या गावाला वाचता येते इतकी हुशार. दुसरीने तपकीर घेतली, ती बोलायला लागली काय तुमचे जावई आमच्या जावईपेक्षा कमी हुशार. म्हणजे तुमचे जावई, म्हणजे त्याने जर पत्र लिहिलं तर त्यांचं त्यांनाच वाचता येते इतकी हुशार. आणि मग तिसरी वर्णन करायला लागली काय सांगा, आमचे जावई तुमच्या दोघीच्याही जावईपेक्षा हुशार. म्हणजे काय करतात ते, म्हणजे इंग्लिश पाठपाठ बोलतात. मग ऑफिसमध्ये जर गेले त्यांचे मालक जर त्यांना डॉंकी म्हणले ते यस म्हणतात. सासूने केलेलं जावयाचं म्हणणं नाही, 99 खोटं आहे, एकच अंश खरं आहे. या ठिकाणी संतांचं केलेलं वर्णन आहे हे 100% खरं आहे.
मिसळलेला असला की पाण्याच्या डोहाजवळ येत नाही, त्याला माहिती आहे पाण्याजवळ गेलो की मेलो. तसे काही काही मिसळलेले त्यांना हे आवडत नाही. काय तुमचं कीर्तन, काय तुमचं भजन, हा मग ते परमार्थाच्या मध्ये या मंडपाजवळ येत नाही, परमार्थाच्या मंदिरात काय येत नाही, मंदिरात समोरून जातात. पण भगवंताचा मान अशी नाही. हे असं काही काही असतात त्यांना असं वाटतं बा परमार्थ करायला लागलं तर मरतो का. पहिला वर्ग आहे ऐका. दुसरा वर्ग आहे बेडकीचा. बेडकी पाण्यातही राहते आणि बेडकी जमिनीवरही राहते. बरं आहे नाही थोडं. दुसरा म्हणजे परमार्थही करतो आणि प्रपंचही करतो. बरं आहे नाही. त्याला कीर्तनही आवडतं, त्याला भजनही आवडतं नाही का. काळाचं कीर्तन झालं तर दुसऱ्या गणपतीचं दर्शन थोडं बरं आहे. त्याला हे बी चालतं, त्याला ते बी चालतं, त्याला कीर्तन बी चालतं, पुढे टिकटिक सुद्धा तिकडे बी पळतं. थोडं बरं आहे. म्हणजे बेडकी पाण्यातही राहते आणि जमिनीवरही राहते. पण तिसरा वर्ग हा गिधाडाचा, हा पक्षी असा आहे त्याला वाटतं मी आकाशात जातो काय. पण तो आकाशात जात नाही, ना पृथ्वीवर राहतो ना आकाशात जात, मध्येच असतो बरे मध्येच. तसे काही काही तिसऱ्या वर्गातले आहे आम्हाला भेटतात संध्याकाळी, ना प्रपंचात बी राहत ना परमार्थात बी राहत, कुठेतरी पडलेले राहतात. हा तिसरा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग आहे माशाचा. मासा जर पाण्यातून बाहेर काढला की किती दिवस राहतो. जीवना वेगळी मासुरी,
त्यांचं जीवन सुद्धा स्थिर आहे. त्यांना काही म्हणत नाही, कारण त्यांचा परमार्थ असा आहे. महाराज म्हणतात, निंदी कोणी मारी वस्तू कोणी पुण्यासाठी गावात साफ करण्यासाठी, घाट साफ करण्यासाठी सुकर सोडलं. सुकर बोलतं ना, तसे काही काही लोक असे त्यांना भजनाशी घेणं नाही, त्यांना कीर्तनाशी घेणं नाही. पण लोक कडक तुम्ही ढवळा म्हणजे बघितलं की वा त्याला बघूनच ते डोळ्यात उतरलं, वा निघाले कीर्तनाला. काही काही विचारू नका, आम्हाला तर मला रोज भेटतात, काय मला कुठं निघाले, कुठं आज खरं सहज गावातून गव्हाची कोणी आणली, पण आपलं शेती आहे का ते गव्हाची कोणी आणली आणि गल्लीमध्ये उतरली. पण मला एक केलं तर आता पहिले कसं कोणताच पोत बघायला घेतो, पण आता ते विसरलं कोणी उचले ना. गावातून एक जण आला गल्लीतला, म्हणे महाराज कोणी उचलत नाही का, मग त्याला घरचं खावं लागतं. काय म्हणतो मला, त्याला घरचं खावं लागतं कोणी उचलण्यासाठी. मी म्हणलो बाबा आता मी घरचं खात नाही, मला उचलत तू तरी उचल. तरी उचलली बा आणि कशी म्हणजे घरापर्यंत आली, पण कसा पाय त्याचा निसर्ग तो खाली पडा कोणी मारा उचला उचला. म्हटलं बाबा कोणी उचलण्यासाठी घरचं खावं लागतंय, पण बोकांडी पडलेली कोणी उचलण्यासाठी याला बाहेरचं खावं. लोक काय बोलते याचा नेम नाही, निंदा करते. संताला कुठं महाराज चांगलं म्हणणार नाही, ज्याने निंदा केली महाराज नाक महाराज म्हणतात. साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, त्याने
तुकोबरानं त्याच काट्याच्या काठीनं मार दिला. तरी तुकोबराने का मारला हा शब्द सुद्धा उच्चारला नाही, शब्द सुद्धा उच्चारला नाही. आणि त्या दिवशी एकादश होती आणि एकादशी असताना महाराज रात्री गेले. रामकृष्णाचे वचन सुरू झालंय आणि मुंबाजी बुवाची जी जागा बसण्याची होती ती जागा खाली बसली. अरे ही जागा कोणाची? अहो महाराज मुंबाजी बुवाची. आणि नाही का चित्तराला नाही आले, का नाही आले, का नाही आले? भजन बंद केलं. तुकोबरा मुंबाजी बुवाच्या घरी गेलेले आहे. द्वारातून हात आरती दिलेली आहे. अहो बा आज एकादश आहे, आज परवा काय आणि वारकऱ्याने झोपायचं नसतं, वारकऱ्याने एकादशीच्या दिवशी जागर करायचं असतं. असे आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. जागा
महाराज सांगतात. फक्त जीवाचं वर्णन करणारे महाराज पाहिजे. आता संभाजीनगरमध्ये एक सप्ताह नाव घेतलं, त्याने माझी तारीख घेतली, पण मी सगळ्याचं नाव घेतलं, त्याचंच नाव नाही घेतलं. पुढच्या वर्षी माझी तारीख पण असं ठिकाण आहे महाराजांना माहिती की कोणतं ठिकाण आहे. मी नाव सांगत नाही. ते म्हणतात तारीख घेण्याचं वर्णन करावं. आणि वर्णन देवाचं करावं, संतांचं करावं, वस्तूचं करावं. म्हणून जीवाचं वर्णन नाही करावं. गांधी रुपयाला संतांचं वर्णन करावं, नंतर कीर्तनकारानं देवाचं वर्णन करावं, जीवाचं वर्णन करू नये.
कधी संसार नाही, कधी अन्नदान नाही, कधी काही नाही, आणि दुसऱ्याचं अन्नदान म्हणलं पर्यंत कधीच नाही. श्रीमंत भरपूर आणि असा रस्त्याने निघाला, चालता 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 महाराष्ट्राला मला फक्त खजुरीचं झाड लागलं. खजूर वेळेला उंच झाड असतं, पिकलेले खजूर होते, खा वाटलं काय करावं त्या खजूरच्या झाडावर त्याला खाण्याचं लागलं. पोटभर खजूर खाल्ले, पण आता खाली कसं
परमेश्वरीला प्राप्त होतो आणि तोच हरे
परमार्थात भगवंताच्या हरिनामात भक्त नाचत असतात. पण संसारात नाचण्याचा फायदा नाहीये. संसारात रडावं लागतंय, पण परमार्थात आलं की हसावं लागतं.
सरपण ओलं झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये सासूबाईला सर्दी झाली. ऐका बरं का, जाळ लावण्याचा प्रयत्न केला पण धुरून धूर झाला. सरपण काही पेटे ना, कसं काय सासूबाईला फोडणी दिली, दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर त्याला विचार करायचा, तुझं हलायला धुरून धूर. जवळच्या डोळ्यात धूर जायला लागला, सासूबाईच्या डोळ्यात धूर जायला लागला. विचारू नका, सर्दी झालेली एकदा दोनदा आवरण्याचा प्रयत्न केला सासूनं, पण नाही आवरलं. जशी शिंक आली, जसा धूर नाकाशीला जशी शिंक आली, नाकातलं म्हटलं सगळं खिरीमध्ये. हे कोणी पाहिलं? हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. जावयाला पाहिलं, जावयाला आवडती खीर होती. सगळे आले, सासरे आले, साले आले, सर्व आले, पंगत बसली. जावया बापूला सगळं वाढलं, खिरीची वाटी वाढली, सगळं वाढलं. पण सासरे खिरीची वाटी पीत होते, साले खिरीची वाटी पीत होते, साल्या पीत होत्या, पण जावई खिरीच्या वाटीला हात लावत नव्हता. मग सासूबाई म्हणते, मुलीला विचारलं, खीर तुमच्यासाठी केली, क्या जावई बापू? जावई बापूने सकाळी डॉक्टरकडून आलं आणि डॉक्टरने मला 500 डायबिटीस सांगितलं. मी घेणार नाही. सासरे बापूने घ्यावंच लागलं. जावई बापू म्हणून गेलो तरी मी पिणार नाही. आता ऐका, दृष्टांत संपला खोटा, आता खरा सिद्धांत आहे. सासूबाई ही माया आहे, सासूबाई ही माया आहे, खीर हा विषय. सासूबाई माया आहे, खीर हा विषय. आणि खिरीमध्ये काय दुःख? संत म्हणजे जावई. आणि जे वाटा पीत होते ते तुम्ही आम्ही. आजपर्यंत विषयाचं दुःख तुम्हाला आम्हाला कळालं नाही, तुम्ही आम्ही विषय घटाघटात पित आहे. पण जावायला माहिती झालं खिरीत काय दोष आहे, त्याने खिरीला हात लावला नाही, ते संत आहे. तसं संतांना विषय कळाले, ते विषयामध्ये विरक्त राहिले. कळालं ना? संत हे जावई आहे, त्याने खीर घेतली नाही म्हणून त्याला विषय कळाला. आजपर्यंत तुम्हाला विषय कळाला नाही, तुम्ही आम्ही विषय पीत आहोत. सासू ही माया आहे, म्हणून महाराज म्हणतात संत विरक्त राहिले, विषयी विरक्त. जया नाही आपोपर, आपोपर भाव त्यांच्याकडे नाही. महाराज म्हणतात त्यांच्याकडे समदृष्टी आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म आमंगळ. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. हरीच्या दासा, हरी दाही दिशा, अशी त्यांची दृष्टी झालेली होती. म्हणून महाराज म्हणतात मृत्यू लोकांचे दिवस राहण्यासाठी आलेले आहे. म्हणून महाराज म्हणतात जाणीव शाही हो, जे सांगून या दुरी आणि आपण वस्ती कर, वर्त तसे संस्था. भगवंताचं चिंतन करतात आणि सतत म्हणजे कीर्तन करतात, नामचिंतन करतात. दिनरजनी हाची थंडा, गोविंदाचे पवाडे, रात्रन कळे, दिवस कळे, आणखी कळे दैवत. अशी त्यांची स्थिती झालेली आहे. आणि म्हणून ह्या स्थितीमुळे, या अवस्थेमुळे त्यांना या सुख दुःखाची बाधा नाहीये. विषय विरक्त राहिलेले, जातीपणा त्यांचे पण आपल्याकडे ठेवत नाही. मृत्यू लोक किती दिवस राहण्यासाठी आलेलं त्यांना कळत आहे. वस्तीला वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला, याचं त्यांना ज्ञान आहे. पण तुम्ही आम्ही बरोबर विसरलेलो आहोत. पण संत हे सतत कीर्तन केल्यामुळे त्यांना ही अवस्था प्राप्त झाली. आणि हेच वर्णन नाथ महाराज शेवटच्या
आहे